नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे पावसासंबंधी। उद्या आहे 5 जुलै। त्या ठिकाणी मुसळधार ते जोरदार पाऊस राज्यातील विविध जिल्ह्यांना हजेरी लावण्याची शक्यता आहे। मित्रांनो, आपण बघू शकतो की राज्यामध्ये काही परिसरात पावसाचा खंड देखील उद्या पडण्याची शक्यता आहे। तसेच राज्यातील नागपूर, भंडारा, गोंदिया, विदर्भातील अनेक परिसरात उद्या वादळी वाऱ्यासह जोरदार ते मुसळधार पाऊस दुपारनंतर पडण्याची शक्यता आहे। आज रात्री देखील या परिसरात काही परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच आपण बघू शकतो की जळगाव आसपासचा परिसर, त्या ठिकाणी आपण बघू शकतो की छत्रपती संभाजीनगर, तसेच या परिसरात अति मुसळधार पाऊस उद्या पडण्याची शक्यता आहे। तसेच नाशिक आसपासचा परिसरात हलका ते मध्यम, कुठेतरी तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। मुंबई, ठाणे, रायगड, तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या परिसरात देखील वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस उद्या दिनांक 5 जुलै रोजी पडण्याची शक्यता आहे। तसेच आपण बघू शकतो की इकडं नागपूर, भंडारा, गोंदिया या परिसरात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे। सोलापूरला देखील कुठेतरी हलका ते मध्यम, विदर्भात त्या ठिकाणी जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे। परंतु मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर म्हणावा तसा राहणार नाही। विशेष करून आपण बघू शकतो की मराठवाड्यातील अनेक परिसरात हलका ते मध्यम, तुरळक ठिकाणी कुठेतरी पावसाची शक्यता आहे। तसेच मध्य महाराष्ट्रात देखील फार काही पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे। या ठिकाणी हलका ते मध्यम, तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे। तसेच नांदेड, वाघोला, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया या परिसरात वादळी वाऱ्यासह उद्या पाऊस राहण्याची शक्यता आहे। तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या परिसरात कुठेतरी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे। पणजी, तसेच रायगड या परिसरात कुठेतरी हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी आपणास बघायला मिळू शकतात। तसेच आपण बघू शकतो की चंद्रपूर या परिसरात अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। परंतु मध्य महाराष्ट्रातील नगर, तसेच राहुरी या परिसरात कुठेतरी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे। तसेच आपण बघू शकतो की पुणे आणि आसपासच्या परिसरात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची